नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 14 आहे, ज्यामध्ये आपण DMR पदभरती 2025च्या परीक्षा दृष्टिकोनातून आपण विषयानिहाय व त्यासोबतच पदनिहाय आपण संपूर्ण काही प्रश्न स्वरूप आपण पाहत आहोत, ज्यामध्ये अपेक्षित प्रश्नांचा संच हा आपण सुरू केलेला आहे ऑलरेडी मागील दिवसांपासून। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण समाजसेवा अधीक्षक वैद्यकीय जी की आपली MSW जी पोस्ट आहे त्यासाठी आपण अतिशय महत्त्वाचे अतिसंभव प्रश्न आपण पाहणार आहोत, जे की तांत्रिकी प्रश्न आहे, जे की परीक्षेत तुम्हाला 40 प्रश्न 80 गुणांसाठी विचारले जाणारे आहेत। आणि मित्रांनो, या स्वरूपाचे प्रश्न 100% तुम्हाला परीक्षेत येणारे असतील, कारण का यामध्ये जे आपण प्रश्न काढलेले आहेत किंवा जे बनवलेले आहेत अपेक्षित प्रश्न ते परिपूर्ण TCSच्या अभ्यासक्रमावर आधारित आहे। जो काही DMRचा तुमचा TCSचा अभ्यासक्रम आहे या पदासाठीचा तो आपण परिपूर्ण यामध्ये कव्हर केलेला आहे। त्यामुळे यामधला कोणताही प्रश्न तुमच्या परीक्षेला येऊ शकतो किंवा या स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला परीक्षेत पाहायला मिळणारे असतील। तर मित्रांनो, आपला आजचा भाग हा 2 आहे, ज्यामध्ये आपण समाजसेवा अधीक्षक वैद्यकीयसाठीचे आपण प्रश्न पाहत आहोत। जर तुम्ही भाग 1 पाहिला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा जो आपला ऑफिशियली यूट्यूबचा डॅशबोर्ड आहे त्या ठिकाणी तुम्हाला पाहता येणारा असेल। चला मित्रांनो, पाहू आपण आजच्या या व्हिडिओमध्ये काही महत्त्वपूर्ण प्रश्न जे की तांत्रिकी प्रश्न आहेत। तर यामधला आपला प्रश्न क्रमांक 1 असा आहे, जो की प्रश्न पहिला, माक्रो प्रॅक्टिस सामाजिक कार्यात कोणत्या पातळीवर काम करते किंवा पातळीत काम करते? तर माक्रो प्रॅक्टिस, तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर बी, जे की समुदाय किंवा संस्थात्मक धोरणे व प्रणालीवर आधारित जे की काम करते सामाजिक कार्यात, हे माक्रो प्रॅक्टिस ऑप्शन नंबर बी या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल। आणि परीक्षेत देखील तुम्हाला या प्रकारचे प्रश्न असतील, याहून अधिक वेगळे तुम्हाला कोणतेही प्रश्न पाहायला मिळणारे नसतील। त्यानंतर प्रश्न 2 आपला, सामाजिक कार्य संशोधनात जे की ट्रँग्युलेशन म्हणजे काय? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ए, जे की वेगवेगळ्या स्रोतांचा वापर करून परिणामाची पडताळणी करणे होय। याचा अर्थ हा असा होतो सामाजिक कार्य संशोधनात। त्यानंतरचा प्रश्न आपला 3 असा आहे, कम्युनिटी वर्कमध्ये मोबिलायझेशन म्हणजे काय? तर कम्युनिटी वर्कमध्ये म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की समुदायातील लोकांना एकत्र करून उद्दिष्ट साध्य करणं होय। ऑप्शन नंबर सी या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल। आणि जर मित्रांनो तुम्हाला या पोस्टसाठी टेक्निकल आणि नॉन टेक्निकलचा दोन्हीचा जर तुम्हाला अभ्यासक्रम हवा असेल A to Z आणि प्रथम प्रयत्नामध्ये ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी, तर ते तुम्हाला कुठून क्रॅश कोर्स घेता येईल हे देखील मी तुम्हाला पुढे सांगितलेलं आहे। त्यामुळे व्हिडिओला खूप काळजीपूर्वक आणि शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओमधला प्रत्येक प्रश्न हा तुम्ही स्मरणात ठेवून घेण्याचा प्रयत्न करा। त्यानंतरचा आपला पुढील 4था प्रश्न असा आहे, सोशल ॲक्शनमध्ये जे की सिव्हिल डिझोबियन्स हा कोणत्या प्रकारचा हस्तक्षेप आहे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये ए, जे की अनुवृत्तपूर्ण कायदेशीर नियमांचे उल्लंघन करून बदल आणणे होय। तर याचा अर्थ हा होतो यामध्ये ऑप्शन नंबर ए या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा आपला पुढील 5वा प्रश्न असा आहे, फील्ड वर्कमध्ये जे काही रिफ्लेक्टिव्ह जर्नलचा मुख्य हेतू काय असतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की क्लायंटची वैद्यकीय माहिती नोंदविणे हा जो आहे याचा मुख्य हेतू असतो। ऑप्शन नंबर बी या ठिकाणी याचं उत्तर होणार आहे। त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की 6वा प्रश्न असा आहे, टास्क सेंटर्ड प्रॅक्टिस सोशल केस वर्कमध्ये कसे वापरतात? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर सी, जे की स्पष्ट उद्दिष्टे ठरवून लहान लहान टास्क देऊन प्रगती मोजणे हा जो आहे याचा वापर होतो या प्रकारे। ऑप्शन नंबर सी या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा प्रश्न आपला 7वा प्रश्न, सामाजिक कार्य संशोधनात इथिकल क्लिअरनेस का उपयोग आवश्यक असते? तर का आवश्यक असते हा जो इथिकल क्लिअरनेस सामाजिक कार्य संशोधनात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की संशोधनात सहभागी व्यक्तीचे हक्क व गोपनीयता सुरक्षित ठेवण्यासाठी जे आहे हे एक महत्त्वाचं असतं। ऑप्शन नंबर बी या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल। जर मित्रांनो तुम्हाला MSW पोस्ट रिलेटेड जे काही आपला TCSचा DMRसाठी अभ्यासक्रम आहे यासाठी तुम्हाला रेग्युलरली जर भरपूर प्रश्नांचा सराव करायचा असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा, आपण यावर आधारित रेग्युलरली आपली सिरीज आपण कंटिन्यू करण्याचा आपण प्रयत्न करू, जर तुम्हाला याचे रेग्युलरली प्रश्न हवे असतील। जर मित्रांनो तुम्ही अजूनही DMR पदभरती मधील समाजसेवा अधीक्षक वैद्यकीय या पदाकरताचा आपला A to Z संभव प्रश्नपत्रिका संच व क्रॅश कोर्स घेतला नसेल तर मित्रांनो लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून मिळवून घ्या, त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला संपूर्ण काही DMRचा MSW आधारित आपण संपूर्ण अभ्यासक्रम उपलब्ध करून देत आहोत, जे की परिपूर्ण TCS पॅटर्न आधारित आहे। जर मित्रांनो तुम्ही हे घेतला तर तुम्हाला मार्केटमधलं कोणतेही महागडं कोचिंग लावण्याची गरज पडणारी नसेल अजिबात, आणि त्यानंतर कोणतेही महागडे बुक्स घेण्याची देखील गरज पडणारी नसेल। तुम्हाला प्रथम प्रयत्नामध्ये एक्झाम क्रॅक करायची आहे किंवा तुमचा शेवटचा अटेम्प्ट असेल तर मित्रांनो हे स्टडी मटेरियल तुम्ही नक्की रेफर करा। यामध्ये तुम्हाला संपूर्ण काही DMRच्या पदभरतीनुसार अभ्यासक्रम मिळणार असेल
असेल व त्यासोबतच TCSचे अतिसंभव प्रश्न जे की बार बार रिपीट होऊ शकतात असे आपण संपूर्ण प्रश्न आपल्या टेस्ट सिरीज मध्ये इन्क्लूड केलेले आहेत, परीक्षेत येतील या स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला आपण उपलब्ध करून दिलेले आहे। त्यासोबतच MSW चे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आपण त्यामध्ये ऍडिशनली तुम्हाला ऍड करून दिलेले आहे, ज्यामुळे त्याचा अभ्यास देखील तुम्हाला व्यवस्थितरित्या करता येणार असेल। आणि यामध्ये मित्रांनो तुम्हाला टेक्निकल व नॉन टेक्निकल म्हणजेच की तांत्रिक व अतांत्रिक दोन्ही अभ्यासक्रम एकाच ठिकाणी मिळणार आहे, ज्याची की सध्याची ऑफर प्राइस फक्त आपण 600 रुपये ठेवलेली आहे। जर तुम्हाला ते मिळवायचं असेल तर लगेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपल्या ऑफिशियली व्हॉट्सअप सर्व्हरची लिंक दिलेली आहे, तुम्ही त्यावर क्लिक करून संपूर्ण काही आपल्या व्हॉट्सअप थ्रू मिळून घेऊन चांगल्या व उत्तम तयारीला लागू शकता। जर तुम्ही याचा अभ्यास केला तर कोणताही तुम्हाला इतरत्रच सोर्सची किंवा कशाची गरज पडणारी नसेल। तर ज्यांना कोणाला मिळवायचं आहे लगेच आपल्या सेलरला मेसेज करा आणि संपूर्ण काही A to Z अभ्यासक्रम लवकरात लवकर मिळून चांगल्या तयारीला लागा मित्रांनो। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अजूनही जर आपला क्रॅश कोर्स घेतला नसेल MSW या पोस्टसाठी DMRचा स्पेशली जे की आपण डिस्काउंट ऑफर प्राइसमध्ये फक्त 600 रुपये त्याची किंमत ठेवलेली आहे, ज्यामुळे तुम्हाला A to Z अभ्यासक्रम हा मिळणार असेल। संपूर्ण काही मराठी भाषेमधून आपण अभ्यासक्रम प्रथमतः तुम्हाला उपलब्ध करून दिलेला आहे, ज्यामुळे तुम्हाला मार्केटमधलं कोणतेही महागडं कोर्स घेण्याची गरज पडणार नाही किंवा तुम्हाला कोणतीही बुक्सची अजिबात गरज पडणार नाही। एकाच ठिकाणी तुम्हाला 100% A to Z 100 प्रश्न 200 गुणाच्या तयारीची परिपूर्ण आपण तुम्हाला जे काही कोर्समध्ये आपण स्टडी मटेरियल इन्क्लूड करून दिलेलं आहे आणि जे काही अपेक्षित प्रश्न संच आहे ते देखील त्यामध्ये आपण इन्क्लूड केलेलं आहे। तर ज्यांना कोणाला ही एक्झाम क्रॅक करायची आहे त्यांनी मात्र नक्की आपलं स्टडी मटेरियल रेफर करा, कारण का त्यामध्ये आपण सर्व काही इन्क्लूड तुम्हाला करून दिलेलं आहे आणि ते संपूर्ण काही आपल्या व्हॉट्सअप चॅनलला मेसेज केल्यानंतर 5 मिनिटांमध्ये फीस पेड केल्यानंतर तुमच्याकडे ते सर्व काही अवेलेबल होणार असेल आणि सर्व काही 100% एक्सपेक्टेड दृष्टिकोनातून असल्यामुळे ते परीक्षेत येण्यात देखील दाट चान्सेस आहेत। त्यामुळे लगेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असलेल्या लिंकवर क्लिक करून संपूर्ण काही मिळवून घ्या। त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न असा आहे जो की 8वा प्रश्न, सिस्टम थेअरीनुसार सबसिस्टम म्हणजे काय? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये डी, जे की एखाद्या मोठ्या सिस्टमचा एक संयुक्त भाग जो स्वतंत्रपणे कार्य करतो होय। त्यानंतरचा 9वा प्रश्न, समाजशास्त्रीय रोल कॉन्फ्लिक्ट म्हणजे काय? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की एखाद्या व्यक्तीला अनेक अपेक्षित वर्तनामध्ये संघर्ष होणे होय। त्यानंतरचा 10वा प्रश्न, कम्युनिटी वर्कमध्ये प्रायमरी प्रिव्हेंटेशनचे उद्दिष्ट काय असतं? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की संभव समस्या उद्भवू न देतील म्हणून पूर्व सूचना व हस्तक्षेप असते। हे आहे याचं एक उद्दिष्ट, ऑप्शन नंबर ए या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा प्रश्न 11वा आपला, सोशल केस वर्कमध्ये प्रोसेस रेकॉर्डिंगचे मुख्य फायदे कोणते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की क्लायंट सदस्यांचा संवादाचा तपशिलावर दस्तऐवजीकरण करणे हे एक मुख्य फायदा आहे। त्यानंतरचा प्रश्न 12वा, सामाजिक कार्य संशोधनासाठी इनडेप्थ इंटरव्ह्यू ही कोणत्या पद्धतीतील तंत्रज्ञ आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की गुणात्मक खोलवर चर्चा हे एक यामधलं तंत्र आहे पद्धतीमधील। त्यानंतरचा आपला पुढील 13वा प्रश्न, मायक्रो प्रॅक्टिस आणि मायक्रो प्रॅक्टिस मधील मुख्य फरक काय आहे? तर यात जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर बी, जे की धोरणे व संस्था, जे की मायक्रो म्हणजे वैयक्तिक व समुपदेशन असा जे थोडक्यामध्ये यामध्ये फरक आहे मायक्रो प्रॅक्टिस आणि मायक्रो प्रॅक्टिसमध्ये। हे दोन्ही मधलं तुम्ही लक्षात ठेवून घ्या, खूप इम्पॉर्टंट आहे, कारण का ह्या प्रकारच्या प्रश्नांमध्ये तुम्ही मोस्टली तर कन्फ्यूज होऊन जाता, त्यामुळे दोन्हीचाही जो फरक आहे तो वेगवेगळा आहे। त्यानंतर प्रश्न 14वा आपला, सामाजिक कार्यात सेल्फ डिटर्मिनेशन या नैतिक तत्वाचा अर्थ काय? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की क्लायंटच्या स्वतःच्या निर्णय घेण्याचा आदर आणि समर्थन हा जो याचा अर्थ होतो। त्यानंतरचा आपला पुढील 15वा प्रश्न असा आहे, फील्ड वर्कमध्ये इकोमॅप साधन वापरून काय दाखवतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की कुटुंबाच्या सामाजिक संबंध आणि पर्यावरणीय नेटवर्क हा जो थोडक्यामध्ये आपला पुढील 16वा प्रश्न असा आहे, सामाजिक कार्य संशोधनात जे की मॉनिटरिंग आणि इव्हॅल्युएशन मध्ये फरक काय आहे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये ए, जे की नियमित तपासणी म्हणजे त्याला मॉनिटरिंग असं म्हटलं जातं आणि अंतिम परिणामांचे मूल्यांकन ज्याला की इव्हॅल्युएशन असं जे आहे ते म्हटलं जातं। ही थोडक्यामध्ये यामधला फरक आहे, जो की तुम्ही देखील लक्षात ठेवून घ्या, हे तुम्हाला येऊ शकतं परीक्षेमध्ये। त्यानंतरचा 17वा प्रश्न, सोशल केस वर्कमध्ये जो की पॅराफ्रेझिंगचे उपयोग काय आहे? तर पॅराफ्रेझिंगचा उपयोग, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की क्लायंटचे शब्द परत सांगून समजून घेणे हा जो थोडक्यामध्ये याचा उपयोग आहे। त्यानंतर 18वा प्रश्न, सोशल ॲक्शन अँड सोशल चेंजमध्ये एम्पॉवरमेंट म्हणजे काय? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, जे की लोकांना त्यांच्या हक्कासाठी सक्षम करणे व निर्णय क्षमता वाढविणे हा जो थोडक्यामध्ये याचा
एम्पॉवरमेंट म्हणजे होय, ऑप्शन नंबर डी या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. तर मित्रांनो, असे हे आपल्या आजच्या व्हिडिओमधले टॉप 80 क्वेश्चन होते, जे की आपण भाग 2 मध्ये MSWच्या TCS पॅटर्ननुसार अभ्यासक्रमानुसार पाहिलेले आहेत. आणि मित्रांनो, तुम्हाला परीक्षेमध्ये देखील या स्वरूपाचे प्रश्न थोडक्यात तुम्हाला पाहायला मिळणारे असतील. त्यामुळे अशा प्रकारच्या प्रश्नांचा तुम्हाला भरपूर सराव असणं आवश्यक आहे. त्यामुळेच आपण जो आहे टेक्निकलमध्ये तुम्हाला 1000 प्रश्नांचा MCQ क्वेश्चन बँक मराठी व इंग्लिश अशा दोन्ही भाषेमधून उपलब्ध करून दिलेला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर ते मिळवायचं असेल, लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप चॅनलला मेसेज करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची लिंक दिलेली आहे आणि संपूर्ण काही TCS पॅटर्ननुसार अभ्यासक्रम मिळवून घेऊन चांगल्या व उत्तम तयारीला लागा. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत, नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत मित्रांनो, बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.